उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदी पात्रात तब्बल 1,00,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। तिकडे वीर धरणातला विसर्ग पहाटेपासूनच 63,000वरून 33,000वर आणण्यात आलेला आहे। दरम्यान भीमा नदीची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर नदी नाथच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन नगराध्यक्षांनी केलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। हेच पाहू शकतोय की भीमेनं आता रौद्र रूप हे पंढरपुरात घेण्यास सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर भीमा नदी दुथडी भरून वाहतीये। वीर आणि उजनी धरणातून काल रात्री उशिरापर्यंत तब्बल 1,44,000 क्युसेकचा विसर्ग हा नदीमध्ये सोडण्यात आला होता आणि हेच पाणी आता दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून वीर आणि उजनीतील विसर्ग जरी कमी केला असला तरी सद्यस्थितीला 1,04,000 क्युसेकचा विसर्ग आहे। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पंढरपूरच्या पात्रामध्ये 60,000 क्युसेकहून अधिकची पाण्याची क्षमता ही निर्माण झालेली आहे। तासाला 2,000 क्युसेक्सने पाणी वाढतंय, त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा जलद गतीने वाढताना दिसतोय। नदीकाठचा असणारा व्यासनारायण व अंबाबाई झोपडपट्टी भागाचा परिसर आहे, हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी शिरण्याची जी भीती असते, त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची सूचना ज्या आहेत त्या प्रशासनातर्फे रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेल्या आहेत। स्वतः पंढरपूरच्या नगराध्यक्षा देखील रात्री उशिरापर्यंत या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देत होत्या। सद्यस्थितीला जर पाहिलं तर 1,00,000च्या वर पाण्याचा विसर्ग झाला तर या झोपडपट्टीत सर्वप्रथम पाणी शिरू शकते। आजच्या घडीला कालचा विसर्ग आणि आज येणारा विसर्ग जर पाहिला तर संपूर्ण भीमा नदीचं पात्र हे पाण्यानं जे व्यापून गेले, याच पाण्यानं व्यापून गेलेल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये आता पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते आणि हीच पूरस्थिती जी आहे ही टाळण्याच्या दृष्टीनं किंवा याचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं प्रशासन देखील ऍक्टिव्ह मोडवर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेचा संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।